कलर्स मराठी वाहिनीवरील आली लहर केला कहर हा कॉमेडी शो सध्या खूपच लोकप्रिय ठरतोय। या शो मध्ये प्राजक्ता माळीने दिलेले काही कॉमेडी परफॉर्मन्सेस सुद्धा बरेच चर्चेत आहेत। खुद्द प्राजक्ता माळीला आली लहर केला कहर मधील तिच्या विविध भूमिकांबद्दल काय वाटतं याविषयी राजश्री मराठी सोबत बोलताना ती काय म्हणाली हे आपण आता पाहूयात। मला बरं वाटतंय की 2 वर्ष मेघना एक अतिशय शांत सालस मुलगी केल्यानंतर मला फुल ऑन धमाका वेडेपणा करायला मिळतोय। थँक्स टू केदार सर आणि माझी सगळीच टीम, संतोष दादा, आशिष, क्रांतीताई, कमलाकर दादा, सगळे जण, जनार्दन काका, मुकेश, एव्हरीवन, ते खूप मला हेल्प करतात। कधीच मी कॉमेडी केलेली नाही आहे, त्यामुळे मला पंचेस काढून देतात की तू असं बोल म्हणजे हा पंच व्यवस्थित बसेल। किंवा संतोष दादा तर मला स्किटमध्ये मी त्याच्या शेजारी घेऊन बसते स्क्रिप्ट की मला सांगा याच्यात काय बोलल्यानी लाफ्टर येईल वगैरे, इतपत सगळं। सगळे आले बालक पालक चालक आणि दिल्लीचे मालक, त्यांना काय काट्यावर मारणार तुम्ही? काय आहे ना, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं कारण टायमिंग विनोदाचा खूप अविभाज्य घटक आहे आणि कधी मी केलेलं नाही आहे, त्यामुळे मला थोडासा माझा आधी कॉन्फिडन्स डाऊन होता। पण ह्या सगळ्यांबरोबर ती एक एनर्जी मिळते। हे 8 जण स्टेजवर असताना त्यांच्याबरोबर काम करता करता आपण काय होतं ना, आरशासमोर उभं राहिलं बाकीचे असतील तर आपण आपोआप आपल्याला एनर्जी येते आणि आपण बरं करायला लागतो। तशा पद्धतीनं माझं व्हायला लागलंय। मला स्वतःला असा मॅडनेस करताना पिंकीच्या कॅरेक्टरमध्ये खूप बरं वाटतं आणि ह्यासाठी बरं वाटतं की वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात। म्हणजे मध्ये मी भाबडी देवी म्हणजे राबडी देवी केलं, किंवा मध्येच मी बारगर्ल्सची अक्का होते, किंवा मध्येच मी पुरुषांना छेडत होते, टॉमबॉय होते। हे सगळं मला कधीच करायला मिळालं नाही आयुष्यात। तर मला वाटतं लहानपणापासून जो काय मॅडनेस करायचा राहिला होता ते सगळं इथे उट्ट काढते मी, त्यामुळे छान वाटतंय। प्राजक्ता माळीच्या आली लहर केला कहर मधील विनोदी रोल्स विषयी आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। तसंच मराठी मनोरंजन विश्वात घडणारे लेटेस्ट हॅपनिंग्स, सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज आणि गॉसिप न्यूज आम्ही आपल्याला देतच राहणार आहोत। त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी।